मित्रांनो, विविध गरजांसाठी आपण विविध ॲपचा वापर करीत असतो. ॲप वापरण्यासाठी सुरुवातीला आपण सर्व परमिशन अलो करतो. नंतर आपले काम झाल्यावर ॲप डिलीट सुद्धा मारतो. परंतु सदरील ॲप डिलीट न होता आपला डाटा थर्ड पार्टीला मालवेअरला देते, ज्याने सायबर गुन्हेगार आपला डाटा हॅक करून आपले पर्सनल फोटोज, व्हिडिओज, बँक डिटेल या सर्व गोष्टी पणा नसते. असे होऊ नये म्हणून आज आपण ॲप डिलीट करण्याची योग्य पद्धत या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचं नवनवीन कंटेंट सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, आपण ॲप या पद्धतीने डिलीट करतो. जसं की आपण पाहत आहात, आपण ॲपला सिलेक्ट करतो आणि इथं डिलीटचं जे ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपलं ॲप डिलीट करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण ॲप डिलीट केलं, आता आपलं काम संपलेलं आहे. आपण ॲप डिलीट केलं म्हणजे सर्व डिलीट झालं, परंतु असे होत नाही. बऱ्याच वेळा प्ले स्टोअरवरील ॲपसुद्धा हॅक होऊ शकतात आणि त्यातल्या त्यात APK ॲप या फाईल तर हॅक होऊ शकतात, कारण ह्या थर्ड पार्टीज ॲप असतात. तर आपण सदरील ॲप हे डिलीट कसे करावे, परमिशन बंद कशा करावे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण या ॲपला सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट केल्यानंतर आणि इथं उजव्या बाजूला जे सिम्बॉल दिसत आहे त्यावर आपण क्लिक करावं. इथं आपण पाहू शकता, इथं 2 नंबरचं जे ऑप्शन आहे परमिशन्स, तर इथं आपल्याला या परमिशनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा, आता कॅमेरा, लोकेशन, फोन, फोटोज अँड व्हिडिओज याला आपण अलो केलेला आहे. तर आपण आता काय करणार आहोत, कॅमेराला ओपन करणार आहोत आणि इथं डोंट अलो असं म्हणणार आहे. परत बॅक येऊया. त्यानंतर लोकेशन याला सुद्धा आपल्याला डोंट अलो असं म्हणायचं आहे. बॅक यायचं आहे. त्यानंतर फोन याला सुद्धा डोंट अलो म्हणायचं आहे. बॅक यायचं आहे. फोटोज अँड व्हिडिओज याला सुद्धा आपण डोंट अलो म्हणणार आहे आणि इथं बॅक येणार आहोत. अजूनही मित्रांनो आपलं काम संपलेलं नाही. आता आपल्याला मेन मोबाईल सेटिंगमध्ये जायचं आहे आणि तिथून या ॲपला आपल्याला डिलीट करायचे आहे. चला तर आपण आता मोबाईल सेटिंगमध्ये जाणार आहोत. इथं आपण आपल्या मोबाईलची प्रत्येकाची सेटिंग ही वेगवेगळी असू शकते. मी आता माझ्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जात आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला गुगल असं शोधायचं आहे. आपण इथं गुगल शोधणार आहोत. आता इथं आपण पाहू शकता गुगल इथं आपल्याला शेवटी सापडलेला आहे. त्यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस इथं आपल्याला ओपन होईल आणि इथं उजव्या बाजूला आपल्याला ऑल सर्व्हिसेस यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खाली आपण पाहत आहात कनेक्टेड ॲप्स, त्यावर आपण क्लिक करणार आहोत. या प्रकारचा इंटरफेस इथं ओपन झालेला आहे. आता इथं आपल्याला वरती दिसत आहे थर्ड पार्टी ॲप्स. तर आपण इथे बघू शकता माझ्या मोबाईलमध्ये टोटल 12 ॲप्स अँड सर्व्हिसेस या थर्ड पार्टी ॲप इथं दिसत आहे. तर आपण एकेकाला इथं डिलीट करणार आहोत. त्याची प्रोसेस अगदी साधी आणि सोपी आहे. तर इथं आपण पाहू शकतो. आता इथं आपण एक 11 लॅब्स या ॲप्लिकेशनला घेणार आहोत. त्यावर आपण क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपल्याला इथं खाली जायचं आहे आणि इथे खाली आपल्याला डिलीट ऑल कनेक्शन्स याला आपण क्लिक करणार आहोत. त्याला क्लिक केल्यानंतर असा प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होईल. इथं आपल्याला कन्फर्म असं म्हणायचं आहे आणि कन्फर्म म्हटल्यानंतर इथं आपण पाहू शकता यू आर नो लॉंगर कनेक्टेड. आता मी हे ॲप्लिकेशन इथं कायमचं डिलीट मारलेलं आहे. माझा डाटासुद्धा क्लिअर झालेला आहे. परमिशनसुद्धा आपण डोंट अलो केलेले आहे. या प्रकारे आपण आपले जे ॲप असतील त्या एक ॲपला आपण याप्रमाणे इथं डिलीट करू शकतात. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक टेक्निकल व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मिळत राहतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन कंटेंटसह.